महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। तिकडे अहिल्यानगरमध्ये देखील महाविकास आघाडी आणि महायुतीकडनं मोर्चे बांधणी केली जाते। यावेळी अहिल्यानगरमध्ये कोण सत्ता राखणार, अहिल्यानगरमध्ये कुणाचं पारडं जड आहे, कोणाला धक्का बसण्याची शक्यता आहे, पाहूयात आमचा खास रिपोर्ट हवा कुणाची। पालिकेचा रणसंग्राम, अहिल्यानगरमध्ये हवा कुणाची? अहिल्यानगरमध्ये कुणाचं पारडं जड, मविया की महायुती? अहिल्यानगर पालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार? राज्यात महानगरपालिकांचं बिगुल वाजलंय। 2023 मध्ये कार्यकाळ संपलेल्या अहिल्यानगर पालिकेची निवडणूक चांगलीच रंगतदार होणार आहे। मागील 2 वर्षांपासून पालिकेचा कारभार प्रशासकांच्या हातात आहे। मात्र आता निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे 16 जानेवारी नंतर अहिल्यानगर पालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार हे स्पष्ट होईल। गेल्या 20 वर्षात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपची या पालिकेवर सत्ता राहिली आहे। मात्र आता राज्यातील राजकारणाची समीकरणं बदलली आहेत। तसंच अहिल्यानगर पालिकेवर आपलीच सत्ता येईल असा दावा मविया आणि महायुतीकडून करण्यात येतोय। 2003 पासून अहिल्यानगर पालिकेवर कोणाची सत्ता होती आणि आतापर्यंत कोणी कोणी महापौर पद भूषवलंय पाहूयात। 2003 ते 2008 दरम्यान शिवसेनेच्या भगवान फुलसौंदर आणि काँग्रेसचे संदीप कोतकर हे अडीच वर्ष महापौर होते। 2008 ते 2013 दरम्यान राष्ट्रवादीचे संग्राम जगताप महापौर होते। त्यानंतर शिवसेनेच्या शीला शिंदे, 2013 ते 2018 दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे अभिषेक कळमकर आणि शिवसेनेच्या सुरेखा कदम हे महापौर होते। 2018 ते 2023 दरम्यान भाजपचे बाबासाहेब वाकळे, शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे महापौर होत्या। 2018 मध्ये अहिल्यानगर पालिकेत शिवसेनेनं सर्वात जास्त जागा जिंकल्यात। मात्र भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर महापौर बसवला। मात्र 2019 मध्ये मवियाची स्थापना झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला दिलेला पाठिंबा काढून शिवसेनेला दिला आणि त्यानंतर शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे महापौर झाल्या। 2018 मध्ये कोणाला किती जागा आल्या ते पाहूयात। अहिल्यानगर महापालिकेत एकूण जागा आहेत 68। 2018 मध्ये शिवसेनेनं 24 जागा जिंकल्या, राष्ट्रवादीनं 18, भाजपनं 14, काँग्रेसने 5, बसपाने 4, सपाने 1 आणि इतर 1 असं पक्षीय बलाबल अहिल्यानगर महापालिकेत होतं। महाराष्ट्रात आधी शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केलं, तर राष्ट्रवादीत अजित पवारांनी। त्यामुळे अहिल्यानगरमध्ये सध्या राजकीय समीकरण बदललंय। 2 शिवसेना आणि 2 राष्ट्रवादी असल्यामुळे अनेकांनी ठाकरे आणि शरद पवारांची साथ सोडली आहे। आता कोणाकडे किती नगरसेवक आहे ते बघा। भाजपकडे 19, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे 0, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 18, शिवसेना ठाकरे गटाकडे 1, शिवसेना शिंदेकडे 21, काँग्रेसकडे 3, सपा 1, बसपा 3 आणि अपक्ष 2। 2018 मध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात राजकीय समीकरणं बदलली आहेत। ही समीकरणं महानगरपालिकेमध्ये देखील पाहायला मिळाली। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अजित पवार गटाकडे मोठ्या प्रमाणात गेले, तर शिवसेनेचे नगरसेवक शिवसेना शिंदे गटाकडे मोठ्या प्रमाणात गेले। असं असलं तरी महाविकास आघाडीमध्ये असलेले नेते यांनी या महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपलाच विजय होईल आणि आपलं अस्तित्व टिकेल यासाठी कंबर कसली आहे। निवडणुकांची घोषणा होण्याआधीच मविया आणि महायुतीकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू झाल्या होत्या। मात्र अहिल्यानगरमध्ये इच्छुकांचा ओढा अजित पवारांची राष्ट्रवादी, भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडे असल्याचं दिसतंय। आता शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असेल किंवा भाजप असेल किंवा आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस असेल, यांच्याकडे उमेदवारांसाठी झुंबड उडवलेली आहे। म्हणजे आता आपल्याला हे बघायचंय, जर समजा युती राहिली तर या संख्या बळातून बंडखोरी किती होते हा एक त्या पाठीमागचा पार्ट आहे। जर उद्या महायुतीची उमेदवारी महायुती एकत्र राहिली आणि महायुती उमेदवारी मिळालीच नाही तर आता थांबायला कोणी तयार नाही। मग महायुतीची बंडखोरी जर समजा महाविकास आघाडीकडे टर्न झाली तर कदाचित या ठिकाणची पुढची जी निवडणूक आहे ती खूप अतिरंजित पाहायला मिळेल। हे नाही 2018 मध्ये अहिल्यानगर महापालिकेत शिवसेना आणि राष्ट्रवादीचा वरचष्मा होता। मात्र आता दोन्ही पक्षांमध्ये फूट पडली आहे। मविया महायुती अहिल्यानगर पालिकेत एकत्र लढणार की स्वतंत्र हा देखील प्रश्न आहे।
त्यामुळे अहिल्यानगर पालिकेत कोणाचा झेंडा फडकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अहिल्यानगर शहरामध्ये युती आणि आघाडीच्या सर्वच पक्षांना शहरातील वातावरण आपल्या पक्षाला अनुकूल असल्याचा आत्मविश्वास आहे. आगामी काळामध्ये हे सर्व पक्ष कोण आघाडी करतो, कोण युतीमध्ये राहतो हे अजून ठरलेलं नसलं तरी सर्वांनाच आपला अस्तित्व सिद्ध करायचं आहे. मात्र निवडणुकीमध्ये आता कोण अस्तित्व सिद्ध करतो आणि कोण अस्तित्व सिद्ध करायला कमी पडतो हे पाहावं लागणार आहे. लैलेश बारगजे, जी 24 तास, अहिल्यानगर.